पनवेल महानगरपालिका हद्दीतील 910, 111, 111/1, 1441 व 1442 या समस्त देशस्थ मराठा मंडळ ट्रस्टच्या मालकीच्या जागेवरील कथित अनधिकृत बांधकामांवर अखेर महापालिकेने कठोर भूमिका घेतली आहे। ट्रस्टची किंवा पनवेल महापालिकेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता काही व्यक्तींनी चाळी उभारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून काही ठिकाणी तळमजल्यावर अतिरिक्त मजले देखील उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणी 2 एप्रिल, 21 मे आणि 30 जुलै 2026 अशा सलग नोटिसा व अंतिम स्मरणपत्र बजावूनही संबंधितांकडून मंजूर नकाशा, बांधकाम परवानगी किंवा मालकी हक्काची कागदपत्र सादर करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाअंतर्गत थेट तोडक कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेकडे असून आता केवळ नोटिसा नव्हे तर प्रत्यक्ष बुलडोझर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान या परिसरातील वर उभारण्यात आलेल्या कथित अनधिकृत पत्रा शेडमध्ये संशयास्पद हालचाली वाढल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही तरुण येथे नियमितपणे येत असून चरस, गांजा, सिगारेट यांसारख्या अंमली पदार्थांचे सेवन आणि नशापान होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। यापूर्वीही अशा स्वरूपाच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांमध्ये झळकल्या असल्याचा दावा नागरिक करत आहेत। जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर हे केवळ अनधिकृत बांधकामाचे प्रकरण न राहता समाजविघातक कारवायांचे केंद्र बनल्याचा गंभीर मुद्दा ठरू शकतो। त्यामुळे पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथक आणि महापालिकेने संयुक्त चौकशी करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी होते। विशेष म्हणजे राज्य सरकार नशामुक्त महाराष्ट्र अभियान राबवत असताना अशा संशयित अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होते। कायद्यानुसार परवानगीशिवाय उभारलेले बांधकाम अनधिकृत ठरत असून महापालिकेला ते हटवणे, खर्च वसूल करणे आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आता पनवेल महापालिका आपल्या इशाऱ्याची अंमलबजावणी करून प्रत्यक्ष तोडक कारवाई करणार की पुन्हा नोटिसांच्याच फेऱ्यात हे प्रकरण अडकणार याकडे संपूर्ण पनवेलकरांचे लक्ष लागले। कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी आणि शहरातील अनधिकृत बांधकामांवर लगाम घालण्यासाठी आता निर्णायक कारवाईची वेळ आली असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।